नमस्कार, मी वेदांत पांडे. नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात सत्यान्वेष मीडिया न्यूज. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर एसबीआयने निवडणूक रोख्यांविषयी सर्व माहिती सादर केली. CAA कायदा लागू झाल्यानंतर भारतीय नागरिकत्वाच्या अर्जासाठी पोर्टल सुरू. मोबाईल ॲप लवकरच सुरू होणार. केंद्राने पिटबुल, रॉटव्हिलर यांसारख्या परदेशी जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे. माणसांसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष. रमजानच्या पवित्र महिन्यात पहिल्याच दिवशी गाझामध्ये मिसाईल अटॅक, 70हून अधिक ठार. रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी किनारपट्टीचा रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवल यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधानांची भेट घेऊन हमासच्या ताब्यात असलेल्या बंधकांना सोडवण्याबाबत चर्चा केली. जेट एअरवेजची मालकी जालान कॅलरॉककडे, NCLTच्या खंडपीठाचा निर्णय. केंद्र सरकार पुढे CAA अंमलबजावणीचे आवाहन, अनेक राज्यांचा विरोध. CAA लागू झाल्यानंतर भारतीय मुसलमानांकडे हिंदू भारतीयांसारखेच अधिकार असतील असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सी वोटर ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार भाजपाला दक्षिणमध्ये विजय मिळणे कठीण. तुम्हाला ही असेच व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा सत्यान्वेष मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.